भजन करे महादेवा भजन करे भजन करे महादेवा भजन करे महादेवा तुझे सदा देवा तुझे सदा देवा तुझे सदा देवा राम तुझे सदा देवा राम तुझे सदा देवा गोरी देवाय पाहि गोरी देवाय पाहि गोरी देवाय गोरी देवाय पाहि आय जनाने गोरी कराय गोरी
भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव। दोही देव एक पाहे, दोही देव एक पाहे, तया ऐक्य दुजे नाही। शिव रामा नाही भेद, शिव रामा नाही भेद, तैसे देव ते सिद्ध। जनी म्हणे आत्मा एक, जनी म्हणे आत्मा एक, सर्वा घटे तो व्यापक। दोन्ही देव एक पाही, तया ऐक्य तुझे नाही। पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू करू प्रथम नमान, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तेच्या त्या वाटा मज दवाव्या सुभटा। वचन ऐका कमलापती, माझे रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी। महायोग पीठे तदिवी परत्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनिंद्रे। समागत तिष्ठान्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाचे मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती। ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा। मस्तक हे पायावरी,
मस्तक हे पायावरी या वारकरे संतांच्या. आज महाशिवरात्रीचा पर्व काळ भगवान अमृतेश्वराच्या दरबारामध्ये हा सेवेचा योग. जमलेले सर्व प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, सर्व सुरेगाव ग्रामस्थ, सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज भजनी मंडळ, सर्व माता भगिनी, सर्व तरुण मंडळ. कारण हा खेळ नव्हे एकल्याचा. बाकीचे मंडप घालणं नाही सोपं. बाकीचे मंडप घालणं सगळ्यात सोपं. धर्माचा मंडप घालणं जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. सर्व तरुण मंडळी, कारण हा ज्ञान यज्ञ कलियुगामध्ये जी मंडळी ज्ञानेश्वरी वाचतात, माऊली दृष्टांत देतात. तारा तेज संपत्ती. ताऱ्यांचा दिमाग कवर सूर्य उगवले नाही कवर करणार. सूर्य उगवले तारे आवरून घ्यायचं. तसं कलियुगामध्ये सर्वात बरोबर आहे दृष्टांत. बाकीचे यज्ञ खाली यायच्या. हा ज्ञान यज्ञ, नाम जप यज्ञ, तो कर्म बाधू न शके स्नानादी कर्म. नामे धर्मा धर्म पावन वेदार्थे विठाला. ही मंडळी प्रत्येक वर्षी सर्व मंडळी एकत्र येतात. तरुण मंडळी, कारण तरुणांनी ठरवलं तर काही होतं नाही का. सर्व तरुण मंडळी एकत्र येतात. सण आणि ही खरी भगवान शंकराची सेवा आहे बरं. शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही म्हणणार कसं काय सेवा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारोनी विठाला विठाला. सामान्य बोलत नाही मला. आतापर्यंत 3 शंकराचार्य होऊन गेले. कृष्णम वंदे जगद्गुरु पहिले शंकराचार्य, त्यांनी सुद्धा तेच सांगितलं गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये. सततम कीर्तयंतो माम यतन्तस्य दृढवता नमस्यन्तस्य मा भक्त्या नित्य युक्ता उपासते विठाला विठाला. भगवान परमात्मा सुद्धा गीतेमध्ये काय सांगतात. सतत कीर्तन, सतत नामस्मरण हाच यज्ञ कलियुगामध्ये. आद्य जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा काय सांगतात. तो सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा नाम घोष सर्व
सदा नामघोष करू हरी कथा हा यज्ञ कलियुगामध्ये आद्य जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा सांगतात भज गोविंदम मूढमते भज गोविंदम. म्हणून सर्व मंडळींच्या सहकार्यानं पहाटे काकडा झाला, उशिरा का व्हायना पण फार सुंदर झाला. सुंदर असा काकडा झाला. भगवंताला भगवंत भाव पाहतो आपला भाव. भगवान परमात्मा आपला भाव पाहतो. पण सेवेकरता जो अभंग घेतलाय, जनाबाई अशा उच्च स्थितीला गेलेल्या अद्वैत बोधावर त्यांना भगवान पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार झालाय. आणि अशा उच्च स्थितीला गेल्यानंतर त्यांना सर्व असं भगवंताचं परिपक्व अवस्था झाल्यानंतर त्या सत्करू श्री गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा, याच्यानंतर प्रसादी फराळ, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, करने को लीनता, डुबने को अभिमान. प्रत्येकाला थोडं 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 आपलं तन मन धनानं सर्व असं सुंदर असं धर्माचा मंडप, सुंदर अशी सिस्टीम आहे. गायनाचार्य मंडळी कवर दुसऱ्याच्या विहिरीचं पाणी यायचं नाही का आपण. एवढी मंडळी तयार असताना कशाला कोणाची वाट पाहिजे. ज्याची भगवंताची अशी निश्चिम सेवा आहे ना, त्याला अडचण आतापर्यंत कधीच आली नाही. आपण नुसतं म्हणायचं काय, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भगवान परमात्माची आपली जर अंतकरणापासून सेवा भाव असेल, काय तयारी ना लगेच मंडळी. किरण महाराज पक्वात म्हणलं तर पक्वात आज संजीव महाराजांची आठवण झाली. विठाला विठाला विठाला. आमचे सातपुते महाराज कालच आले. काकडा वगैरे सुंदर असे चिंचवरून बरेच मंडळी आले. शंकरपाळ महाराज आले, शंकर नाना दादा मास्तर आले, पण ते सुरुवात नाही आले नाही का. सर्व हे गावातील प्रेमाची मंडळी. बाबा असे सुंदर सकाळी काकडा म्हणले. आमची विनेकरी माऊली, आमच्या सगळ्या मुक्ताबाई, मीराबाई, आत्याबाई, आपल्या ज्यांनी आपल्याला सुंदर असं भारुडं केलं असे आत्या, परिगाताई, सर्व मंडळी चिंचवरून आलेली सर्व अण्णा, चेअरमन साहेब, इथले सर्व परमार्थ प्रेमी मंडळी. विठाला विठाला. संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं इथं धर्माचं अधिष्ठान परमपूज्य गुलाबगिरीजी महाराज, त्या गावावर फार प्रेम. खरे आपण भाग्यवान आहे. स्वामींचं आपल्याला प्रत्यक्ष दर्शन झालंय. किती भाग्यवान आहे आपण. सद्गुरू नारायणगिरी महाराजांचे कीर्तन आपण प्रत्यक्ष ऐकले. बाबा हे किती भाग्यवान आहे आपण.
ब्रह्मनिष्ठ महापुरुष सद्गुरू दादांसारख्यांच्या सहवासात राहिली, तालमीत वाढलेली मंडळी आहो आपण, जी आम्ही दैवाचे दास पंढरी अधिकारी महापुरुष होऊन गेले दिगंबर ईश्वरी विभूती राहिल्याच्या कीर्ती जगा माझी विठाला संतांचं येणंच याच्या करता असतं. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची. बाबाने किती मंदिरं बांधली असतील भगवान शंकराची. त्रिकालज्ञ महापुरुष असतात. औरंगाबादला असं एक मंदिर आहे, जर कोणी गेला असेल तर हनुमान टेकडीच्या तिथं स्वतः बाबाजीने बांधलेलं. औरंगाबादला तिथे घडलेली घटना, महापुरुषाचं जीवन कसं असतं. बाबा स्वतः तिथे असताना, मंदिराचं काम चालू असताना तिथे एक न्यायाधीश आले होते, बरोबर आहे ना. आणि न्यायाधीश म्हणजे सामान्य गोष्ट आहे का, त्यांना एक अंतःकरणातलं बोलायचं होतं. पण तिथं अशी गर्दी चालू होती दर्शनाला. ते बराच वेळ थांबले, कारण बाकीच्यांच्या समोर बाबाच्या समोर बोलायचं म्हणल्यानंतर मग थोडा लाज भय शंका एवढे चुकीच्या कोर्टात न्यायाधीश म्हटल्यानंतर काय अधिकार असतो. सगळे मंडळी गेल्यानंतर साष्टांग दंडवत केलं. म्हणजे बाबाजी मला एक विचारायचं, विचारू का. विचारा म्हणले साहेब. आता साहेब सगळे साहेबच म्हणत होते ना. त्यावेळेस म्हणले महाराज मी जर कोर्टात आलो तर मला सगळे सॅल्यूट मारतात म्हणले. क्लास 1 अधिकारी काय गादी म्हणले. न्यायाधीश म्हणले पण घरी गेलो ना म्हणले. घरी गेल्यानंतर बायको अशी नुसती खायला धावते म्हणले. नुसती कडकडा म्हणले. अशी एक दोन काही पाच सारखं भांडण म्हणले. रोज नुसती अशी धावणं किती म्हणले. महात्म्याने डोळे धुतले आणि शांत. आणि मग म्हटले बाबा अरे उष्ण पास नाही. हे काय म्हणले, उष्ण पास नाही म्हणले. राजा मागच्या जन्मामध्ये ती घोडी होती म्हणले आणि तू कावळा होता म्हणले. आणि तिच्या पाठीला जरा जखम झाली होती. तू इकून आला का त्वचा मारायचा म्हणले. तिला इतक्या वेदना का तुझं रोजचं तेच राड गाडगं चालू म्हणले. पुढं तिचंही शरीर पडलं, तुझंही पडलं. ती कोण झाली आणि तू कोण झालाय तुमच्या लक्षात आलं. विठाला विठाला कोण झाली ताई ती याची मंडळी झाली. म्हणजे हे काय केले कर्म झाले ते जी भोग आले. आपल्याला कळतं का मागचा असं वाटतं दैवी संपत्ती नांदावी, प्रत्येक जीव सुखी व्हावा. त्याच्याकरता मंदिर आहे, मठ आहे, आश्रम आहे. काय उद्देश काय. आपण मंदिर बांधतोय, मठ बांधतोय, मूळ उद्देश काय. दैवी संपत्ती नांदावी, सुखी समाधानी हे सगळं समाज व्हावा. त्याच्याकरता संत महापुरुष येत असतात. अशा जनाबाई महाराज आज अभंगातून आपल्याला अद्वैत बोधाचा उपदेश करतात. त्या कुठे शिकायला गेलेल्या, कुठं विद्यापीठात नाही, कुठं ट्रेनिंगला नाही, कुठं आळंदीला नाही, कुठं नाही. एका सामान्य कुटुंबामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जनाबाईचा जन्म झाला. गंगाखेड नावाच्या गावामध्ये एक वारकरी कुटुंब पंढरीची वारी, पांडुरंगाचं नामस्मरण, अखंड चिंतन, विठोबाचे पवित्र तुळशीची माळ, भगवंताची सेवा, निष्ठावंत वारकरी. पण मूलबाल नाही, संततीने म्हणून कष्टी होते. आणि अंतकरणापासून भगवंत असं वाटायचं का आपलं हे पुढं ह्या वंशाबद्दल संतांना काही नसतं.
परमार्थाचा वंश चालावा, ही पंढरीची वारी चालावी, भगवंताचं नामस्मरण चालावं अंतकरणामध्ये अशी इच्छा होती भगवंता. आणि सहज नवस बोलले, म्हणले आमच्या पोटाला जर एखादा हरिभक्त जन्माला आला तर पहिलं ही पांडुरंगाला घेऊन टाकू म्हणले. असा नवस केला, विठ्ठला नवस करताना बरं वाटतं पण फेडायला अवघड जातं. आठवी पाय हा माझा नवस, दिले गर्भात वचन देवा करी न भजन. अहो त्यांना मुलगी झाली पण ती आता पांडुरंगाला द्यायच्या टायमाला अंतकरण सुटायला लागलं ना. आता कुठं द्यावं वाटते अशी सुंदर अशी भयंकर तेजस्वी नाव जनाबाई ठेवलं. पण म्हणले हा नवस त्या मोठ्या बाबाचा आहे ना, साधे किरकोळ जरी नवस केले तर ते दैवता उलट पालट करून टाकी त्या पार. एखादं जागरण नाही केलं, गोंधळ नाही केला. आमच्या शेजारी एक जण असा आजारी होता. मला कधी म्हणले तुमच्या पायात दोरखंड कसे जाऊ? अरे म्हणले ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीचे माळ हे दोरखंडन फिरखंडन हे द्वार्यान फिर्यान लिंबन उतार हे वैष्णवाला काय पाहिजे. ते म्हणजे मला एका भक्तांना सांगितलं होतं जत्रा करण अमक करण तमक करण 10-15 पाहुणे आले, बोकडी बिकडी खाऊन गेले, पदरात काहीच नाही. विठ्ठला नानांच्या लक्षात आलं म्हणजे हे सामान्य नवस. त्या भगवान परमात्म्याला नवस केल्यानंतर मग एक दिवस त्या मुलीला घेतलं, पांडुरंगाचा दृष्टांत झाला, दामासिटीकडे घेऊन जाय म्हटले. आणि मग त्या मुलीला घेतलं, पंढरपूरला आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि दामासिटीकडे त्या मुलीच्या स्वाधीन करून टाकलं आणि ती निघून गेले. कालांतराने त्यांनी शरीर ठेवलं. बराच काळ झाल्यानंतर जनाबाई लहानची मोठी उभं राहिली. अशा पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरिजी दास जन्म घेती नामदेव राय, असे त्या कुळामध्ये उत्पन्न झाले. नामदेव राय म्हणजे किती युगाची भक्त आहे महाराज? सवयुगाचा भक्त युगाचा भक्त नामा 4 युग भगवंताची भक्ती केली म्हणून संत म्हणून आले. आणि मग जनाबाईच्या जीवनामध्ये संत आल्यावर काय पाहिजे हो, नाही का? कारण फार मोठी शक्ती असते संतांच्या दर्शनामध्ये. फार मोठे संत दर्शनी हा लाभ उजळले बाग्या उजळले बाग्या भाग्य कधी उजळत जगदाळी ताईंना विचारा. नातवाच्या वाढदिवसाला जगदाळी ताईंनी फार मोठा उत्सव केला हो. उजळले भाग्यात अवघी चिंता वारली आम्ही अभंग घेतो. सुंदर असा ज्ञान यज्ञ केला तिने एक दिवस. की ज्या दिवशी जनाबाईच्या जीवनात महापुरुष आले, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे महात्मे जर आपल्या जीवनात आले तर आपलं जसं परीस लोखंडाला लागले काय होतं आणि नाही लागलं तर माती होती ना.
आपण ठरवायचं माती व्हायची का काय व्हायचं. विठ्ठला विठ्ठला महाराज हा दृष्टांत कमी पडलेला आहे तिथं. लोह परिसाची आहे उपमा संत महिमा अगाध आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. परीस सोनं करतो का परीस करतो. आणि संत आपणा सारिके करीती तात्काळ. संत बीज पलटे नहीं युग गए अनंत हर युग में अवतार धरे फिर संतन के संत. विठाला विठाला अशा जनाबाई महाराज इतकं पांडुरंगाचं चिंतन इतकं भगवंताचं दळिता कांडिता तुझं गाईन मी अनंता. महाराज आपण म्हणतो आमच्याकडे वेळ नाही परमार्थाला. अरे दासी दासी कुटुंब का सामान्य का जनाबाईचं काय काय करावं लागत. दासीचा स्वतंत्र अधिकार असतो का दासीला. मला कीर्तनाला जायचं आहे का. कसा परमार्थ केला असं जनाबाईना. जनाबाईचा अधिकार फार मोठा अधिकार. जनाबाईचे अभंग कोणी लिहिले हो. नामयाची गणी कोणाची पंढरी पंढरी जगाचा बाप देव तो. नामयाची जनी कोण तिचा भाव देवी पंढरी राव तिये सवी मैराळ जनक कोण कुळ त्याचे महिमान त्याचे काय सांगू. याता याती धर्म नाही विष्णू दासा निर्णय तो ऐसा वेद सहस्री. अशी जनाबाईना पांडुरंगाला कुठं धरलं. चित्तामध्ये जनाबाईना पांडुरंगाला हृदयात धरलं. धरीला पंढरीचा चोर. काय अधिकार आहे महाराज. आपला विषय काय होता. जनाबाईचे अभंग कोणी लिहिले. कोणी लिहिले. तुकोबरायचे अभंग जगनाडे बाबांनी लिहिले ना. तसे जनाबाईचे अभंग लिहिले कोणी. हा आवाज येईना नाही इकडं. विठ्ठलाने वा विठ्ठला विठ्ठला. जनाबाईनाच उत्तर दिलं. स्वतः देव अभंग लिहितो म्हणजे अधिकार काय. धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. चोर म्हणण्याची ताकद अधिकार आहे महाराज. तो भक्तीचा अधिकार आहे. विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्याचा अभंग पा. विठ्ठल विठ्ठल आपला अधिकार नाही महाराज. मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली. काय अधिकार आहे जनाबाईचा. अशा जनाबाई महाराज
तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोध केले घर रीते. इतकं पांडुरंगाचं चिंतन, इतकं पांडुरंगाचं चिंतन. मग एकदा अशी परिस्थिती प्राप्त झाली ना, पिकले असेंदे कडू पण गेले, तैसे आम्हा केले. मग निरोप द्यावा लागत नाही, सज्जनाचे हा माप चाले वाऱ्या हाती, सज्जनाचे माप. हो, वाऱ्या हाती चालत असतं. मग जनाबाईचे अभंग अशी जिकडं तिकडं कोणी म्हणू लागलं, दळिता कांडिता तुझं बहिणी अनंता. ही कीर्ती गेली उत्तर भारतामध्ये कबीर महाराजांच्या कानावर. अशी अशी महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाची भक्त आहे जनाबाई. तिची कीर्ती तिकडे गेल्यानंतर तिचं दर्शन घेण्याकरता ते महाराष्ट्र पंढरपूरला आले. आता कबीर महाराजांचा अधिकार काय सामान्य. आल्यानंतर इथं चाललं होतं गौऱ्याचं भांडण. कथा भाग तुम्हाला माहिती देतो, वर्म ऐका. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. आणि मग गौऱ्यांचं भांडण चालू होतं. ही म्हणायची माझ्या गौऱ्या तेवढ्या, ती म्हणायची गौऱ्या. महाराज आले आणि विचारित होते, इथं जनाबाई महाराज कुठे म्हणले. आता महाराज म्हणल्यावर तर पडा वेगळा अवतार पाहिजे ना वरून. अशा सामान्य सुट्ट्यांमध्ये कोण महाराज म्हणून हो, बरोबर आहे का नाही. महाराज म्हणल्यावर जरा साडी बिडी थोडं काहीतरी गाडी बिडी वेगळं काहीतरी पाहिजे ना. आता ती जनाबाई दाशी आणि त्यात गौऱ्याचं भांडण म्हणले, ती काय जनाबाई महाराज. जनाबाई महाराज आणि तिथं भांडती म्हणले गौऱ्यावरून. माझ्या गौऱ्या इतक्या, माझ्या गौऱ्या तेवढ्या. महाराज जवळ आले, का भांडतात असं तसं. म्हणले महाराजीनं माझ्या गौऱ्या चोरल्यात. म्हणले आमचं भांडण मिटवा. पहा, संतांचं जीवन मध्ये एक लीला असतं, पण त्याच्यातून फार मोठं आपल्याला काहीतरी घेण्यासारखं असतं. ज्यावेळेस तिनं सांगितलं तुझ्या गौऱ्या कशावरून, तिनं सांगितलं ज्या गौऱ्यामधून विठ्ठल नामाचा ध्वनी येईल. काय विश्वास असेल, विश्वास तो करीस गौऱ्या. गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतील, किती विश्वास असेल. मीराबाईचा नामावर किती विश्वास होता हो. प्रल्हादाचा नामावर किती विश्वास होता हो. आता ही ताई बसलेली इथं, किती तिचा नामावर विश्वास. 45 मिनिटं पाण्याची तरी ती आज व्यवस्थित आहे. काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. आज नामाचा पावर कमी असेल का जनाबाईच्या काळात होता तो. आपल्या समक्ष उदाहरण आहे ना. विठ्ठला असं घडल का. सोळावर दिलं जनाबाईला. तिला भीतीने वाटली, म्हणले अरे शरीर तर जाणारच कधीतरी. मला मरणाची भीती नाही म्हणले, पण तुझ्या कीर्तीला कलंक लागेल मला. संत आचरणाला फार जपत असतात. पण ते सातमती मामा काल म्हणले, परमार्थामध्ये आचरणाला फार महत्व आहे माय बापा हो. आचरण आपलं इतकं पवित्र असावं ना. परमार्थाचा पाया जर काही असेल तर आचरण आहे. विठ्ठला विठ्ठला त्यावेळेस त्यांनी त्या गौऱ्या कानाला लावल्या. गौऱ्यातून विठ्ठल नामाचा ध्वनी येत होता. महाराज त्यांना पटल ना पटल, पण आपलं धर्मशास्त्र सांगत त्या व्हायब्रेशनचा तो परिणाम आहे. व्हायब्रेशनचा चोखोबाचे हाडं बोलत होते ना बाबा. शरीर पडल्यावर चोखोबाबाचे हाडं बोलत होते. वीरभद्राच्या हाडातून शिव 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 नामाचा ध्वनी येत होता ना. नवनाथ ग्रंथ वाचला ना तुम्ही. नवनाथ ग्रंथामध्ये शरीर पडल्यानंतर शिवनामाचा ध्वनी येत होता. तर शरीर असताना किती भजन असं. ज्यावेळी विठ्ठल नामाचा ध्वनी आला त्यावेळेस साष्टांग दंडवत घातला. महाराज स्वतः जनाबाईला अधिकार म्हणते.
मग त्यावेळेस त्या मंडळीला कळलं की संत आहे म्हणून. तोपर्यंत काय संत कळतात, बाहेरचे कोणीतरी येऊन सांगत, कारण तिथं तर तिथं कधीच विकत नसतं. विठ्ठला विठ्ठला अशा जनाबाई महाराज अद्वैत बोधावर प्राप्त झाल्यानंतर या जगताकडे पाहिलं. सगळा भेद कर्मकांडाना समाज असा पेडला होता. आणि मग जनाबाईंना करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि त्यांच्या मुखातून जे बाहेर पडले अमृतवाणी ते अभंगाचं प्रथम भजनकारी महादेव भजनकारी महादेव भजनकारी महादेव भजनकारी महादेव भजनकारी जनाबाईला किती दिसतंय, आपल्याला किती दिसतंय. आपण म्हणतो देशंकराची भक्त, ती देवीची भक्त आहे म्हणले, ती देवीची भक्त आहे म्हणले नाही का. ते गणपतीची भक्त आहे म्हणले, ते तीन शिरेचा हात आहे माझे दंडवत म्हणले नाही का. पांडुरंगाची भक्त वेगळे म्हणले, कृष्णाची भक्त वेगळे. आपल्याला एक दिसत नाही. साईबाबांनी सांगितलं सबका मालिक एक. जनाबाईला सगळं एक. विष्णुमय जग वैष्णवांचा, वैष्णवानी तरी भेद नाही करू, अज्ञानाचा विषय सोडून द्या हो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम. एक दिसतं ना आपल्याला अनेक दिसतंय. दृष्टांत तुम्हाला माहिती, जिथं पाणी नाही पाऊस नाही आणि बागायती भागातली म्हैस आणली नाही आणि तिच्या पुढे ते वाळे टाकलं, खाईन का ती संपतराव म्हणले 20 लिटर दूध देणार ती काहीच खाईन म्हणले. पण असे जवान कुटुंबातले भेटले त्यांना, म्हणले तू एक कर म्हणले, आता अंदर सुद्धा जाय आणि काय कर म्हणले. युक्ती सांगितली, युक्ती असते म्हणले. तिला असा हिरवाच्याच मान म्हणले, म्हणजे असं हिरवा कागद आण म्हणले, तिला लाव. त्याने ऐकलं ते तू भाऊ आणला आणि तो हिरवाच्याच म्हणजे तो कागद तिला लावला आणि दिलं वाळेल टाकून. तिला कसं दिसायला लागलं मग ते लागली ना हाणायला. विठ्ठल संत काय करतात आपल्याला, द्वैताची धाडणी गुरुवीन ज्ञान. ज्ञान ज्ञान म्हणजे काय, कृष्णांजन. कृष्णांजन एक वेद डोळा
मीरा दुःख गेले शांती प्रमाणे बाबा आहे हायकोर्टाचं प्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याच्या पुढे अपील नाही. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ बाप रखुमा देवीवरू विठ्ठल दिनाचा. जनाबाई तर पांडुरंगाची भक्त ती वर्णन कोणाचं करते आज. भजन करी महादेव आणि रामपूजी. भांडण त्यांच्यामध्ये नाही आपल्या देव मोठ्यामध्ये भांडण नसतं. हे मंत्री लोक तिथं आमदार निवासमध्ये एकत्र मजा आणतात आणि आपण इकडे मोकार येण्यात येतोय. आपण म्हणतो आपल्या वार्डात पाऊल ठेवायचं नाही आणि ती तिकडे मजेत एका ठिकाणी जेवायच्यात. तसे भगवान शंकर भगवान विष्णू राम यांच्यामध्ये भेद नाहीये. अज्ञानामुळे हे चालतं. पण जर आपल्याला तत्वज्ञ महापुरुष भेटले तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंते ज्ञानीन तत्वदर्शना विठाला विठाला. भगवान शंकर कुठेही पहा तुम्ही मंदिरात पहा मालिकेत पहा डोळे उघडून बसलेले का डोळे झाकून डोळे झाकून. म्हणजे भगवान शंकरांना चिंतनाची गरज आहे नामस्मरणाची गरज आहे. आपल्याला असेल का नाही. भगवान शंकर जगाचा मायबाप तो भजन करतोय. भजन करी महादेव. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये ओवी आली पहा. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजय भूतीर ध्रुवा नितीर मतीर मम. त्या अध्यायामध्ये माऊली सांगतात क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. गुरुगीता वाचा एकदा बारीक. सगळ्यात अगोदरचे 1 नंबरचे गुरु कोण आहे हो. आदिनाथ गुरु सगळ्यात पहिले गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आणि पार्वती माता शिष्य. क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. आई साहेबांनी विचारलं तुम्ही भजन कोणाचं करतात. पार्वती मातेनं काय विचारलं तुम्ही भजन कोणाचं करतात. म्हणजे मी भगवंताचं रामनामाचं भजन करतो. म्हणजे मला सांगा. मग ते क्षीर सिंधूच्या परिसरी घेतले आणि भगवान परमात्म्याला त्यांना त्याचा उपदेश केला. तीच गुरु परंपरा माऊलीपर्यंत दत्तात्रेयांकडून ती प्रसाद आज जिकडं तिकडं ये ब्रह्मविद्येचा सुकाळ करी विठाला विठाला. आणि मग असा प्रसंग असताना स्वतः भगवान शंकर भजन करतात. कोणाचं भजन करतात. रामात. आता आपल्याला
ताकद सांगितली बाबांनी. ऐका मंडळी, राम नाम की औषधी खरी नियस्ते खाय, अंग रोग व्यापे नहीं भव रोग मिट जाय. विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्मा सीताशुद्धी करता चालले होते. कसे चालले होते? रडत चालले होते ना. हाय सीते, हाय सीते, झाडाला कवळ्या घाल, दगडांना कवळा घाल, सीते सीते. आता देवाचं रडणं काय खरं होतं का? ती लीला आहे. भगवंताची काय आहे? लीला आहे. पण सामान्य माणसाला कळल का? इकडे भगवान परमात्मा भजन करी महादेव. म्हणले तुम्ही त्या रामाचं भजन करते आणि तुझा येडा झाला म्हणले बायको करता. विठ्ठला विठ्ठला. प्रश्न बरोबर आहे का? भगवान परमात्मा भजन करतात प्रभू रामाचं. राम तर रडतोय कोणा करता? बायको करता रडतो ना. हाय सीते, हाय सीते. रडतो काय? लोटांगण घालतो काय? लोळतो काय? सीता सीता सीता. आई साहेब म्हणले तो राम तर येण्यावानी करतोय म्हणले, तुम्ही त्याचं भजन करतात म्हणले. भानगड काय म्हणले? हा घोटाळा काय? त्यावेळेस म्हणले तू घोटाळा तुला काय कळायचं नाही. तू आमच्या राड्यात पडू नको. तुला सांगितलं ते भजन कर. पण आई साहेब का ऐकायला तयार नाही म्हणले. मी चांगली परीक्षा पाहिजे म्हणले. ठीक आहे म्हणले, पण तुला पश्चाताप. कारण आपण जर संतांचं ऐकलं नाही, महापुरुषांचं ऐकलं नाही, भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवला नाही तर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ निश्चित येत असते. विठ्ठला विठ्ठला. आई साहेब गेल्या. लक्ष्मणी भगवान परमात्मा सीते सीते या गेल्या आणि अशा जवळ गेल्या आणि त्यांनी रूप बदलवलं आणि सीतामाईचं रूप धरलं. आदिशक्ती तिला काय करता येणार नाही का? आणि सीतामाईचं रूप धरलं आणि समोर गेल्या, एकदम समोर. ते काही त्यांच्याकडे पाहिजे ना, ते त्यांच्या नादात होती, त्यांच्या लिलेमध्ये होती. या समोर गेल्यानंतर मग त्यांनी हात जोडले आणि दर्शन घेतलं. म्हणले आई कधी आली म्हणली तू? आई काय म्हटले? आई म्हटली तू कधी आली म्हटले. आई म्हटल्यानंतर ओळखलं म्हणले ही जगदंबा माता आहे म्हणले. इतकं वाईट वाटलं आई साहेबांना, इतकं वाईट वाटलं. लगेच रूप बदलवलं आणि कैलासावर भगवान. मी सांगितलं होतं ना म्हणले तुला परीक्षा पाहू नको म्हणून. ओळखलं ना म्हणले. विठ्ठला विठ्ठला. ठीक आहे म्हणले, सगळं मला मान्य, पण तरी भगवान परमात्मा असं का करतो म्हणले? माझ्या अंतःकरणातलं समाधान झालं पाहिजे म्हणले. त्यावेळेस भगवंतांना सांगितलं पुरुषोत्तम भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र पूर्ण अवतारे. या लीला आहे. हे झाड, हे दगड, शिळा कोण होती? हो ती आईला होती ना. तिचा उद्धार करण्याकरता ही भगवंताची लीला आहे म्हटले. हे झाड म्हणजे सामान्य नाही म्हणले. हे योगी जती तती अनंत जन्मामध्ये मी साधना केलेली आणि त्याचं फल प्राप्त स्वतः भगवान परमात्मा त्यांना दर्शन देतो आणि त्यांचा उद्धार करतो. विठ्ठला. ज्या वेळेस स्वतः भगवान परमात्मा आले, लंकेमध्ये चालले, त्यावेळेस भगवान परमात्म्यानं तिथं समुद्रामध्ये पूजन कोणाचं केलं? रामायणाचार्य महाराज रामेश्वराचं केलं ना. रामेश्वराचं पूजन केलं तिथं. रामेश्वराचं पूजन स्वतः कोणा? भगवान परमात्म्यानं. आपल्याकडे फार मोठमोठे पुरावे. भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव. म्हणजे हे त्यांची पूजा करतात, ते यांची पूजा करतात. हे दोघांच्या ठिकाणी भेद आहे का हो? लक्ष्मी रूपे
भगवंताच्या लीला आहे. सामान्य माणूस कृष्ण लीलेकडे कोणत्या दृष्टीने पाहतो आपण? आपली दृष्टी कृष्ण समजणं म्हणजे ज्या वेळेस आपल्याला एक तत्वाचा परमतत्वाचा बोध होईल त्याच वेळेस भगवान परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख होईल आणि मग दोन्ही मधला जो भेद तो नष्ट होता असं महाराज अभंगाच्या द्वितीच्या सांगतात. दोन्ही देव एक पायी तत्वाना एक अवतार जरी दोन असले अनंत रूपे अनंत वेशी दिसले म्या भगवान परमात्म्याना यदा यदा धर्मश अनंत अवतार घेशी भक्ता करणे कनवाळू कृपाळू बिना लागे उद्धरणे. परंतु मूळ तत्व एक हे एकदा आपल्याला जर तत्व एक कळालं ना आपल्याला परम शांती प्राप्त होईल. जोपर्यंत आपलं द्वैत जात नाही ना जोपर्यंत अंतःकरणात द्वैत आहे तोपर्यंत आपल्याला समाधान शांती जी खरं भगवंताची कृपा ती प्राप्त होऊ शकत नाही. अनुभवाला आलं पाहिजे जे आपल्या अनुभवाला आलं पाहिजे. प्रत्यक्ष ज्यावेळेस आपल्याला अनुभवाला येईल. एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते बरं का. इतका विचार संपतराव त्यांच्यावाला गावाने प्रयत्न करून परिणाम नाही झाला. फार विचार दोघा भावांचा. एक दिवसाचा प्रसंग आहे. मोठा भाऊ गावावरून आला. येताना मयातून आला बरं का. ऊस घेऊन आला मयातून. असा भला मोठा ऊस. दोघा भावांचे दोन असे छोटे छोटे मुलं होते. ते दोन मुलं आले ना थोडं दादा ऊस दादा ऊस दादा ऊस. त्यानं तो ऊस मोडला बरं का. ऐका कारण दृष्टांताशिवाय सिद्धांत कळणार नाही. उजव्या हातामध्ये बुडखाचा ऊस आहे आणि डाव्या हातामध्ये शेंड्याचा ऊस आहे. उजव्या हाताला मुलगा आला आपल्या भावाचा आणि डाव्या हाताला आला. आता काय करायचं. गाठला ना कारभारी. कारभारी गाठला. दादा ऊस दादा ऊस दादा ऊस. दादाना असे हात केले. बाबा हात कसे केले माऊली असे हात केले.
आणि त्या मुलाने ऊस घेतला दृष्टांत आपला संपला माय बापा. लहाना भाऊ पडवीतून पाहत होता हे दृश्य. त्याने पाहिला हाताचे झाले ना. संध्याकाळी जेवण झाले निवांत बसले. म्हणले दादा बस म्हणले आता उद्या आनंदात वेगळं निघायचं म्हणले. उद्या भांडण नाही तंडण नाही म्हणले. उद्या 2 चुली म्हणले. विठ्ठल विठ्ठल. एका चुलीच्या 2 चुली कशामुळे झाल्या? भेद धर्म अमंगळ. व्यवहारात जर भेद चालत नाही परमार्थात भेद चालत. हरिहरा भेद नका करू वाद, नका करू वाद, नका करू वाद. हरा भेदच नाही हो. अहो दोन्ही हाताना हा हात यायला लागला काही भेद आहे का? तू भेद नाही. अंतकरणामध्ये ज्यावेळेस आपलं अंतकरण पवित्र होईल साधूच्या कृपेनं, जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरून या. आणि हे फक्त एका भगवान परमात्माच्या भजनानं ही गोष्ट शक्य. म्हणून आपण सर्व मिळून एकदा त्या भगवान परमात्म्याचं मोठ्या प्रेमानं भजन करू. भजन करी महादेव राम पूजे सदा शिव. स्वतः भगवान परमात्मा लीला करून नर हरी महाराजांसारख्यांचा भेद घालवतात. भगवंताला असं वाटलं अरे हा माझीच पूजा करतोय. पूजा कोणाची करीत होते? भगवान शंकराची. आणि देश कोणाचा करत होते? आणि त्या बाबांना तर डोक्यावर घेतलंय त्याला. म्हणजे शेवटी भगवान परमात्म्याला काहीतरी लीला कराव्या लागल्या आणि त्या लीलाद्वारे भक्ताचं अंतकरणाचा तो भेद येतो काढावा लागला. आणि मग तेच अभंग पाहना तुम्ही. बारीक अभंग जर वाचले नर हरी महाराजांचे अभंग पाहना. सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार. अहो ते आता पांडुरंगाबद्दल वर्णन करायला लागले. काय झालं बरं? ही गोष्ट भेद निघून गेला. संतांच्या कृपेनं आपल्या अंतकरणातला भेद गावा हीच आपण भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू. सकाळपासून सुंदर असे ज्ञानदान झालंय. एका दिवसात एवढं आवडायचं म्हणजे काय सोपं नसतं. पण आयुष्य वर्षभर तालीम करायची. कुस्ती किती वेळ करायची बाबा? जोर बैठक घ्या वर्षभर काढायचं. कुस्ती किती वेळ?
काटा कुस्तीला काय काम लागत झटक्यात हे असे तसले प्रवचन म्हणजे काटा कुस्ती विठाला महाराज अनुभवाचा असताना अनपेक्षित सेवा असते. यांना या मंडळीला अपेक्षा नाही काही. कारण जी निष्काम सेवाचा पावर जो असतो ना, मुखातून जर एखादा शब्द बाहेर पडला तर एखाद्याचं कल्याण करण्याची ताकद आहे. काही काही मंडळीने तुकोबा राहायचं एक कीर्तन ऐकलं संत बाप्पा, अहो त्यांच्या जीवनातलं व्यसन निघून गेले. घर दार मुलं जाळं सगळं सुखी झाले नाही मंडळी. म्हणजे संतांना दैवी संपत्तीमध्ये सगळंच आलं. हे सगळा समाज व्यसन मुक्त व्हावा. मला संतांना गांजा दारू मतरे चारू अक्कल गुम हो जाती है, अपने चलो का दाम खर्च कर मुंह में मखिया आ जाती है, बंदे हुशार रहना बे साहिब राजी रखना. आणि हे मनुष्य शरीर जे प्राप्त झालंय ना, संतांनी आपल्याला बरोबरीना उपदेश केला. दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगो तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम विठाला विठाला. तेच महाराज सांगतात का ह्या जगतामध्ये एक तत्व आहे. ह्या दैवतामध्ये भेद नाही. ते सुद्धा अभंगाच्या परत तिसऱ्या चरणात सुद्धा महाराज ते सांगतात. परमात्मा एक पांडुरंग परमात्मा माऊली सुद्धा सांगतात सर्वाघटी राम देहादीही एक आहे ना तो एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. तो एक भगवान परमात्मा आत्मरूपाना प्रत्येकाच्या हृदयात नांदतोय. आपल्यापासून किती लांब होतो तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो किम भ्रांताची कामो. विषयावरी माऊली ज्ञानेश्वर महाराज याच्या ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्याय सांगतात. तोच पांडुरंग परमात्मा, तोच राम, तोच कृष्ण गवळणी म्हणतात कंठी धरीला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश. तोच आत्मा सर्व घटामध्ये कसा व्यापक अभंगाच्या शेवटी करणार. जरी माने आत्मा
जनी म्हणे आत्मा एक सर्वा घटी तो व्यापक. समाधान वाटलं बरं का दादा. आज ही आपली मंडळी ज्या वेळेस अशी अहो आपण संतांच्या भूमीतले मंडळी आहोत. ज्यावेळेस अशी लेकरं वाजवतात गातात ही मंडळी काय आता दुसऱ्या देवीवर पाणी आणायला जायची काही गरज राहिली का. ही मंडळी म्हणली आता आपले गायनाचार्य काही येते नाही. म्हणलं भगवान परमात्मा सेवा करून घेत असतो. आपली परीक्षा आहे म्हटलं ती. त्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा आले देवाची मना
करील ते काय नोही महाराज करी पाहे बीज. आमच्याकडं त्र्यंबकला दिंडी जाते शिरपूरवरून आणि कीर्तन वाजवायला कोणी नाही वाजवायला आणि ही नेमकं आमच्या गाडीत होती. तिथं ऐन वेळेत गेलं बसवलं बघतो मला वाजते म्हणजे कीर्तनाला काय अवघड करील ते काय नोही महाराज करी पाहे बीज. शुद्ध आणि सर्व मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. तुमच्याकडून असं जे भगवान शंकराची सेवा घडो. आपले पाहुणे तळमळ सुरक्षिने पाहुणे नाही का सर्व मंडळींना धन्यवाद. लांब लांबून मंडळी आले सर्व भजनी मंडळ गायनाचार्य मंडळ माता भगिनी ज्या ज्या मंडळींनी सर्वांनी या धर्म कार्याला सहकार्य केलं सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. हे संतांचं कार्य हे भगवंताचं कार्य असंच चालावं हीच भगवान अमृतेश्वराच्या चरणी सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या चरणी संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी संत सद्गुरू दादांच्या चरणी प्रार्थना करू. यानंतर फराळे प्रसादे सर्व मंडळींना धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्थ सद्गुरूंच्या चरणी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले माझे ते उरले वाईप. ज्ञानेश्वर आरती झाली का घ्यायची काहीच तुमच्या मनावर. आरती घ्यायची कशी भगवान शंकराची म्हणा सातपुते मामा महादेवाची म्हणा डायरेक्ट म्हणा ना सातपुते मामा म्हणा. राहा सगळे उभे राहा आरती होईल आणि त्यानंतर जे विठ्ठल होईल. सुख करता सुख हरता
Thank you.
उचलली गौरव नामदेव